नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करायचं आहे. आज जर मार्केट बघितलं तर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली. ओपनिंगमध्ये नो ट्रेडिंग झोन होता, तो ब्रेक केला. त्याच्यानंतर एक स्लो बुलिश मोमेंटम दाखवली. कालचा व्हिडिओ जर तुमच्या लक्षात असेल तर आपण पाहिलं होतं की बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये रेजिस्टन्स जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आहे. मार्केटला बुलिश साईडला जाताना स्ट्रेंथ नाहीये, पॉवर नाहीये. त्यामुळे बुलिश साईडला जाताना काहीसं मार्केट आपल्याला स्लो राहताना दिसू शकतं आणि बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर आहे तो हायर साईड आहे. कारण की जी ओव्हरऑल प्राइस ऍक्शन आपण बघितली होती त्यावेळेस बुलिश साईडकडे मार्केटमध्ये एक सप्लाय झोन होता, एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळाला. मार्केट हळूहळू स्लोली वरती गेलं, परंतु जी शेवटची लेवल होती जी आपण अनालिसिस व्हिडिओमध्ये पाहिली होती, कोणती लेवल होती ती? 23,829 या लेवलवरती जर बघितलं तर इकडे पण एक रेजिस्टन्स होता, इकडे पण एक रेजिस्टन्स होता. आणखी जर चार्टला आपण थोडंसं पाहिलं व्यवस्थित, 1, 2 आणि या लेवलवरती आल्यावरती एक डबल टॉप आपल्याला या लेवलवरती बघायला मिळाला. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये एक वन डायरेक्शनमध्ये सेलिंग बघायला मिळाली. जाताना कसं गेलं होतं मार्केट? जाताना ओपनिंग कॅन्डल मोठी केली, नंतर पूर्णतः मार्केट चॅनलमध्ये होतं. एक चॅनल तयार केला. आता ज्यांना ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन माहिती, इकडे त्यांना डबल टॉप बघायला मिळाला असेल. आणि ज्यांना ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन माहीत नाही आहे परंतु चॅनल किंवा ट्रेंड लाईन अशा काही छोट्या कन्सेप्ट माहिती आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने तिकडनं देखील लेवल ब्रेक करून एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आणि जी 23,800 23,830 या ज्या लेवल आपण लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन आपण बघत आलेलो आहे की मार्केटमध्ये या लेवलवरती काय आहे, एक सप्लाय झोन आहे. या लेवलवरनं मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळते आणि पुन्हा एकदा आपल्याला मार्केटमध्ये या लेवलवरनं सेलिंग बघायला मिळालेली आहे. आणि लास्ट मध्ये आपण हे देखील चर्चा केली होती की जो सिनेरो आहे, ग्लोबल सिनेरो म्हणा किंवा इंडियामध्ये जर बघितलं तर पेट्रोल डिझेलची दरवाढ आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला लागणारी कात्री, म्हणजे जे काही पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट हा वेगवेगळ्या सेक्टरवर पडतोय. आणि बघायला गेलं तर महागाई याच्यामध्ये आपल्याला वाढताना दिसते. ओके, आणि तो काही सिनेरिओ आहे तो काहीसा नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहे. आणि इकडे जर बघितलं तर मार्केट वरती जाताना स्ट्रगल करत गेलं, खाली येताना फ्री फॉल मध्ये आलं. ओके, आणि ह्या संपूर्ण गोष्ट मी तुम्हाला अनालिसिस मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आय होप तुम्हाला ज्या गोष्टी अनालिसिस मध्ये सांगतोय त्या व्यवस्थित समजत असतील. ओके, आता उद्या आणि परवा म्हणजे शनिवारी आणि रविवारी, तुम्ही जर व्हिडिओ शनिवारी बघत असाल तर शनिवार रविवार मार्केटला सुट्टी आहे. सोमवारच्या दिवशी मार्केट ओपन होताना दिसतंय आपल्याला. 2 दिवस आहे, तुमची जी काही कामं असतील ती करून घ्या, परंतु प्राइस ॲक्शन आणि सेटअप याचा अभ्यास नक्की करा. ओके, जे पण तुम्हाला काही मार्केटमध्ये शिकायला मिळते ते शिकण्याचा प्रयत्न करा. आपण वारंवार सांगत असतो की प्राइस ॲक्शन हा मार्केटचा बेस आहे. तुम्हाला जर चार्ट रीड करता येत असेल किंवा तुम्हाला जर चार्ट समजत असेल तर तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप प्राइस ॲक्शन समजायला सुरुवात होणार आहे. तुम्हाला जर चार्टच समजत नसेल, तुम्हाला जर प्राइस ॲक्शनच समजत नसेल तर ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण की जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर मार्केटच्या बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. कशा पद्धतीने चार्ट रीड करायला पाहिजे, कशा पद्धतीने लेवल आपल्याला मार्क करता आलं पाहिजे. बघा, चार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला त्याच्यावरनं लेवल व्यवस्थित काढता येतील. लेवल व्यवस्थित काढल्या तर मग मार्केटमध्ये मोमेंटम काय येऊ शकतो किंवा मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनू शकते, कुठल्या लेवलवरती कुठली प्राइस ॲक्शन बनतीये. बाबा, प्राइस ॲक्शन डिमांड झोनमध्ये आहे का सप्लाय झोनमध्ये आहे, त्याचबरोबर ट्रेंड काय चाललेला आहे मार्केटचा, अप ट्रेंडमध्ये आहे का डाऊन ट्रेंडमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि काय होतं, नवीन लोक येतात, सोशल मीडियावरती बघतात काही गोष्टी आणि मग डायरेक्टली इकडे मार्केटमध्ये काम करायचा विचार करतात.
मग जे काही छोटं मोठं कॅपिटल घेऊन येतात ते मार्केट घेऊन जातं आणि मग त्याच्यानंतर अभ्यास करायला सुरुवात करतात. परंतु तोपर्यंत काय झालेलं असतं की पूर्णतः तिकडे डोक्याची मंडई झालेली असते. तर कारण की जे तुम्ही कॅपिटल साठवलेलं असतं ते मार्केट एकदम इझिली सहजपणे घेऊन जातं. कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही नॉलेज नसतं. फक्त सोशल मीडियावरती काय तुम्ही इन्फ्लुअन्स झाला असाल त्याच्यावरनं मार्केटमध्ये येता. अर्धवट गोष्टी असतात. अर्धवट गोष्टीमध्ये तुम्हाला काहीही गोष्टी समजलेल्या नसतात आणि त्याच्यामध्ये काय होतं ते कॅपिटल गेल्यानंतर तुम्ही कुठे ना कुठे ते मार्केटला दोष देत बसता. परंतु लक्षात ठेवा की आपण पहिली, दुसरी असं 10वी पर्यंत जातो, 12वी पर्यंत जातो, ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि त्याच्यानंतर आपण नोकरीची सुरुवात करतो. आणि लगेच नोकरीची सुरुवात गेल्या आपल्याला ती कामं पण जमत नाही. त्याचा देखील कुठेतरी आपल्याला इंटर्नशिप करावी लागते. त्याचा देखील थोडाफार एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. 2, 4, 5, 6 इंटरव्ह्यू द्यावे लागतात आणि तेव्हा कुठं आपल्याला कामावरती ठेवतात. परंतु इकडे असे काही क्रायटेरिया नाही. त्याच्यामुळे जो पण येतो विदाऊट नॉलेज काम करायचा प्रयत्न करतो. आता त्याच्याबरोबर जर हे कंपेअर केलं तर तुम्हीच सांगा की तिकडे एक व्यक्ती व्यवस्थित पद्धतीने काम करण्यासाठी जवळजवळ 17 ते 18 वर्ष लागतात. ओके, बेसिक नॉलेज घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काही प्रोफेशनमध्ये काम करायचं त्याच्यासाठी. साधारण जर बघितलं तर खूप मोठा कालावधी आहे. मग इकडे थोडंसं तुम्ही शिकण्याकडे तरी भर द्या. बाबा बेसिक काय आहे मार्केटचं, त्याचसोबत मार्केटच्या बेसिक गोष्टीनंतर आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स कसं शिकता येईल, त्यासोबत कसं स्टेप बाय स्टेप गोष्टी आपल्याला क्लिअर करून घेता येतील. हे जे स्किल आहे, हे स्किल कसं आपल्याला डेव्हलप करता येईल व्यवस्थित पद्धतीने. ओके. आणि फक्त प्रायझॅक्शन शिकलंय, प्रायझॅक्शन व्यवस्थित पद्धतीने जमती, ते पण नाही. त्याच्यासोबत आपल्याला भरपूर गोष्टी अजून माहिती असायला पाहिजे. मग मार्केटमध्ये जर न्यूज असेल तर न्यूजच्या दिवशी मार्केटमध्ये आपण कसं मार्केटला हँडल करू शकतो. त्याचसोबत आपल्याला अदर डेजला स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय असायला पाहिजे. समजा कुठल्या इंडेक्सची जर एक्सपायरी असेल तर एक्सपायरीच्या दिवशी आपली स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय असायला पाहिजे. ओके. रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठल्या साईडला व्यवस्थित आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. बाबा इकडच्या साईडला मार्केट जर बुलिश आहे पण बुलिश साईडला रिस्क जास्त आहे तर ती रिस्क कशी व्यवस्थित पद्धतीने हाताळता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपली पोझिशन सायझिंग, आपली क्वांटिटी किती असायला पाहिजे, त्या क्वांटिटीवरती आपल्याला किती रिस्क असायला पाहिजे. ओके. आणि त्याचसोबत आपली सायकोलॉजी काय असायला पाहिजे. ओके. ट्रेड मॅनेजमेंट काय पद्धतीने करायला पाहिजे. ओके. सायकोलॉजीमध्ये खूप काही गोष्टी आहेत. तुमचा मूड कसा आहे दिवसाचा, त्याचसोबत तुमचं स्वतःचं नेचर कसं आहे, ॲग्रेसिव्ह आहे का शांत स्वभावाचे आहे तुम्ही. ओके. आणि मार्केटचं नेचर कसं आहे. ह्या भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. ह्या गोष्टी काही लोकांना माहीतही नसतात आणि मोठं कॅपिटल उडून जातात. ओके. तर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही काही अशा गोष्टी केल्या असेल तर आवर्जून कमेंटमध्ये सांगा. कारण की रोज नवनवीन लोकं ॲनालिस्ट व्हिडिओ पण बघायला येतच आहेत आणि मार्केटमध्ये देखील काम करायचा इंटरेस्ट असतो. परंतु लक्षात ठेवा की ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, थोडंसं तुम्हाला बोरिंग वाटत असेल, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. एकदा त्या खड्ड्यात पडले की त्या खड्ड्यातनं बाहेर येणं खूप अवघड आहे. थोडंसं तुम्हाला निगेटिव्ह वाटत असतील माझ्या काही गोष्टी, माझं काही बोलणं, परंतु त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचवतील याचा मी प्रयत्न करत असतो. आता याच्यामध्ये काही लोकं निगेटिव्ह कमेंट करतात, काही लोकं पॉझिटिव्ह कमेंट करतात. काहीही कमेंट करा, काही हरकत नाही. तुम्हाला जे वाटतं ते बोला. परंतु ज्या गोष्टी बाबा तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे, त्या गोष्टी गांभीर्याने घ्या. ओके. आता बघा प्रत्येक ॲनालिसिसमध्ये खूप लोकं स्तुती करतात, की सर खूप चांगला ॲनालिसिस झाला. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकवलं. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला समजतंय. स्तुती करतात. त्याच्याबद्दल धन्यवादच आहे तुमचे. ओके. परंतु हे कसं जमतंय किंवा हे कशा पद्धतीने जमू शकतं किंवा आता आपण लेव्हल बघतोय त्याच्यामध्ये डिमांड सप्लाय झोन आपण मार्किंग करतोय. नो ट्रेडिंग झोन कुठे आहे हे मार्किंग करतोय. त्याचसोबत मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो? बरं मार्केट रिव्हर्सल येताना कुठून येऊ शकतं? त्याची पॉसिबिलिटी काय आहे? ओके. कुठल्या साईडला मार्केट जाताना तिकडे रिस्क फॅक्टर काय आहे त्याचा? ह्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक ॲनालिसिसमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तुम्ही किती लक्षात ठेवताय हे तुमच्या हातामध्ये आहे.
आणि काय होतं की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जे पण आजच्या दिवशी मार्केटने काय मोमेंटम केलंय त्याच्या रिलेटेड आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जो पण काही प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये सविस्तर गोष्टी स्टेप बाय स्टेप मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यामध्ये प्रायजेक्शन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्यासोबत मार्केट सायकोलॉजी रिलेटेड गोष्टी आहेत. ओके, अशा वेगवेगळ्या गोष्टी तिकडे मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ओव्हरऑल गोष्टी तुम्हाला मार्केटमधल्या समजता येतील. आता तुम्हाला वाटत असेल की कोर्स करायचा नाही करायचा ही तुमची मर्जी आहे, परंतु तुम्हाला वाटत असेल की आम्ही सेल्फ लर्निंग पण करू शकतो, परंतु सेल्फ लर्निंग करण्यामध्ये ड्युरेशन हे खूप मोठं असतं. आणि काय होतं की प्रत्येक गोष्ट तुम्हाला जागेवर मिळत नाही. सोशल मीडियावरती भरपूर नॉलेज आहे या बाबतीत, परंतु कोणी कशा वेगळ्या पद्धतीने शिकवलं असतं, कोणाची शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते का, आणि सगळ्या गोष्टी एका ठिकाणी भेटणं खूप कठीण आहे. ओके, आता हे एक बुक सारखं आहे. तुम्हाला जर एक बुक वाचायची आणि त्याची पानं जर वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतील आणि ती सगळी गोळा करायची, ती परत अरेंज करायची आणि ते परत पेज टू पेज बघायचे तुम्हाला, की सिंपल एक बुक तुमच्याजवळ आहे, तुम्ही ते बघितलं, तुम्ही ते वाचलं, तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस केली, कुठलं सोपं पडतं तुम्ही स्वतः विचार करा. ओके, तात्पर्य हेच आहे की शिका, मार्केटचं नॉलेज घ्या, त्याच्यानंतर मार्केटचा विचार करा. जितकं तुम्ही प्रॅक्टिस करसाल, जितकं तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करता येईल तितकं चार्ट ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला या गोष्टी शक्यतो कोणी सांगत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु तुम्ही एक समजूतदार व्यक्ती म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. ओके, आता जाऊया चार्टवरती. आणि बघा, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आवर्जून करा. खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. आणि लाईक आणि कमेंट आवर्जून करा. लक्षात ठेवा, जो पण व्यक्ती व्हिडिओ पाहतोय लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा. तुमचे क्वेश्चन असेल ते काही कमेंटमध्ये सांगत जावा. आणि प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्सची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इकडे तुम्हाला दाखवतोच मी, कारण खूप लोकांना समजत नाही. याच्या व्हिडिओवरती जर तुम्ही क्लिक कराल, इकडे बघितलं, व्हिडिओवरती जर क्लिक केलं इकडे शिकायला मिळतात. तर इकडे खाली आल्यावरती तुम्हाला इकडे पिन कमेंटमध्ये देखील प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची लिंक बघायला मिळेल. मोरवरती क्लिक केलं म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक केलं तरी तुम्हाला इकडे प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सची लिंक बघायला मिळेल. ओके, आणि तसंच टेलिग्रामला जो जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे देखील तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तिकडे देखील मी इन्फॉर्मेशन गोष्टी शेअर करत असतो. ओके, येऊया चार्टवरती. आता चार्ट बघा किती सुंदर पद्धतीने, बघा आपण काय डिस्कस केलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, की ही जी लेवल आहे इकडनं मार्केट निगेटिव्ह झाले, इकडनं ट्रेंड लाईन केलेली आहे. मार्केट जर बुलिश जात असेल तर थोडंसं रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल. आता रिजेक्शन कुठून घेतले बघा, 23,830 ची शेवटची रेजिस्टन्स लेवल होती ॲनालिस्ट व्हिडिओच्या नुसार, आणि तिकडनं बघा डबल टॉप क्रिएट केलाय. डबल टॉप नंतर मार्केटमध्ये इकडनं एक डाऊन साईड मुवमेंटम. ओके, आता तुम्हाला जर डबल टॉप पकडता नसेल आला किंवा तुम्हाला माहिती नसेल तर इकडे चॅनल देखील होतं, इकडे ट्रेंड लाईन देखील होते, म्हणजे मल्टिपल कन्फर्मेशन आपल्याला इकडे रिजेक्शनचे होते. आणि इकडे जर बघितलं तर आधी इकडनं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता आणि हा संपूर्ण काय होता, सेलिंगचा झोन होता. ओके, आता जर पाहिलं तर सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. काय पाहायला मिळते, रेंज जर बघितली तर तुम्ही रेंज छोटी छोटी होत चालली आहे. इकडनं जर बघितलं तर ही अगोदर रेंज होती, त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडनं रेंज छोटी छोटी होत चालली आहे आणि या लेवलवरती येऊन थांबली. बघितलं तर काहीसं आपल्याला एक राउंडिंग बॉटम इकडे बघायला मिळते. आता पॉसिबिलिटी काय आहे इकडे, की बाबा या लेवलवरनं एक मोमेंटम डाऊन साईडला आला होता, त्याच्यानंतर या लेवलवरून मोमेंटम डाऊन साईडला आला, या लेवलच्या आसपास डाऊन साईडला आला, या लेवलच्या आसपास डाऊन साईडला आला, या लेवलच्या आसपास डाऊन साईडला आला. तर याची जर रेंज बघितली तर ही कमी कमी होत चालली आहे. आता इकडनं दोन्ही साईड म्हणजे बुलिश साईड रेजिस्टन्स आहे आणि राउंडिंग बॉटम जर बघितलं तर या लेवलवरती छोटासा सपोर्ट, म्हणजे 23,700चा आसपास आजचा इंट्राडे लो. ओके, क्लोजिंगच्या आसपास, आणि 23,830च्या आसपास
रेजिस्टन्स ही एक लेवल अशा पद्धतीने बनली की इकडनं आपल्याला मोठा मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती लेवलवरती बघूयाच आपण की ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठल्या साईडला येण्याची पॉसिबिलिटी जास्त वाटते. ओके, तर त्यासाठी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर फक्त हे थोडंसं ओव्हरऑल समजून घ्यायचा प्रयत्न केला. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जरी गेलं ना तुम्हाला अशा पद्धतीने एक रेंज बघायला मिळेल. ओके, इकडे जर आपण मार्क केली तर इकडे थोडंसं मार्किंग करून दाखवतो तुम्हाला. ओके, आणि इकडनं जर बघितलं तर अशा पद्धतीने काहीशी ट्रेंड लाईन आहे. ओके, अशा पद्धतीने थोडंसं बघा की ही जी रेंज इकडनं सुरुवात झाली होती ही एक नॅरो होत चालली. मग कुठल्या तरी वेळेला येऊन इकडे आपल्याला आता बघूयात आपल्याला प्राइस ऍक्शन कशी बनते त्याच्यावरून आपण बघू शकतो की इकडनं कुठंतरी एक आपल्याला मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाटते, मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती जाऊया, रिसेट करूया चार्ट आणि आजचा इंट्राडे हाय मल्टिपल लेवलवरती आपल्याला इकडनं रिजेक्शन बघायला मिळालं होतं. ती लेवल मार्क केली. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती लो म्हणजे 23,700 चालू या लेवल आपल्याला बघायला मिळतं, त्याला आपण मार्क करूया नो ट्रेडिंग. ओके, इकडे जर बघितलं तर हा एक हाय होता जो की लास्ट ट्रेडिंग सेशनचा होता. आजचा ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर सेम हाय आहे 23,835चा रेजिस्टन्स. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलची 23,700 राऊंड लेवल आहे. 135 पॉईंटची नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याकडे बघायला मिळते. म्हणजे या झोनमध्ये जे पण काय कन्सोलिडेशन व्हायचे ते कन्सोलिडेशन होऊ द्या. ओके, कन्सोलिडेशन नंतर रेजिस्टन्स जर ब्रेक होत असेल तर मग आता इकडे बघताना काय बघितलं होतं आपण की मार्केट बुलिश साईडला जाताना काय होते, स्ट्रगल करते, हळूहळू जाते. बुलिश साईडला जाताना स्ट्रगल करते. परंतु आता जर मार्केट या लेवलच्या वरती जर निघायला लागलं म्हणजे 23,835 तर मार्केट एक डाऊन साईड नंतर एक मोमेंटम ट्रॅव्हल करत आलेला आहे जो की हायर हाय पॅटर्न करत चाललाय. ओके, नवीन हाय इकडे लावलेला नाही, परंतु आता जर इकडनं ब्रेकआउट दिला तर हा ब्रेकआउट थोडासा सस्टेन होताना दिसू शकतो, कारण की 23,800च्या वरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स धडकवलेले आहे. तो रेजिस्टन्स काय झालेला आहे, वीक झालेला आहे. आता इकडे क्लोजिंग कशी बनते 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ते बघणं गरजेचं असणार आहे. ओके, मग रेजिस्टन्स लेवलवरती काय काय लेवल आहेत ते समजून घ्या. 23,900 त्याच्यानंतर जर बघितलं तर मल्टिपल रेजिस्टन्स 24,000 या काही लेवल आपल्याला पाहायला मिळत आहे. काय लेवल आहेत, लेवल दिसतात का थोड्याशा मोठ्या करू, जाड करू, आय थिंक दिसत असतील. ओके, काय लेवल आपल्या इकडे पाहायला मिळतात ते कन्सोल इकडनं रिजेक्शन घेतलंय, रिजेक्शन घेऊन मार्केटनी 23,700 वरती सपोर्ट घेतलाय, क्लोजिंग 23,719 वरती आहे. पुलबॅक देऊन जर काहीसा या लेवलवरती छोटासा टप्पा खाऊन म्हणजे रेजिस्टन्स घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला आणि एक फ्रेश ब्रेकआउट बघायला मिळू शकतो 23,835 नंतर. मग काय लेवल आहेत 23,900 त्याच्यानंतर 23,970 आणि 24,000 या राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते 24,000च्या आसपास. तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. निफ्टीची क्लोजिंग जर बघितली तर सपोर्ट लेवलच्या आसपासच आहे. या लेवलवरती जर बघितलं तर हे काहीसे डबल टॉप इकडे आपल्याला बघायला मिळतात. हा इंट्राडे मधला होता, हा ओव्हरऑल जर बघितलं तर ओव्हरऑल प्राइस ऍक्शनचा आहे. 2 ट्रेडिंग सेशनच्या नंतरचा आपल्याला हा काहीसा डबल टॉप बघायला मिळतो आणि त्याचा बेरिश मोमेंटम पण खाली आलेला दिसतोय. आता इकडनं जर बघितलं तर इकडनं काहीशे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन आहे दिसत असून तुम्हाला इकडे हा इकडे सेकंड, थर्ड, फोर्थ इकडे एक ट्रेंड लाईन आहे. आता या ट्रेंड लाईनच्या खाली जर निफ्टी यायला लागला, ऑलरेडी एक टप्पा खाल्लेला आहे, डायरेक्ट जर लेवल ब्रेक झाली तर इकडे आपल्याला काहीसा अशा पद्धतीने एक इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळू शकतो. हे पॅटर्न थोडेसे समजून घेत जावं आणि हे सगळे पॅटर्न सविस्तररित्या बघा. काही लोकांना माहिती असतात हे पॅटर्न आहेत, परंतु ते कसे तयार होतात, त्याचा ब्रेकडाऊन कसा होतो, त्याचा ब्रेकआउट कसा होतो, तिकडे कशा पद्धतीने डिमांड सप्लाय झोन झालेला आहे, कुठल्या लेवलमधनं होऊ शकतो, ह्या गोष्टी माहीत नसतात. फक्त पॅटर्न माहिती आहे एवढं माहिती. डबल टॉप, डबल बॉटम, इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर हे पॅटर्न माहिती आहेत फक्त. परंतु त्याच्यावरती मार्केट मोमेंटम कसं देतं, त्याच्यावरती रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा आहे, त्याचसोबत तिकडे रिस्क फॅक्टर कुठे आहे,
आणि कुठल्या लेवलवरनं त्याची येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे, ह्या गोष्टी खूप लोकांना माहिती नसतात. ओके, फक्त ऐकून असतो आणि त्या ऐकण्यालाच त्यांना वाटतं की आपल्याला ही गोष्ट जमती. तर तसं करू नका, प्रॉपर नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके, लेवल जर ब्रेक होती 23,700ची, तर या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड सपोर्ट जर पाहिला तर या लेवलच्या आसपास सेकंड सपोर्ट आहे. थर्ड सपोर्ट मल्टिपल स्विंग लेवल, फोर्थ सपोर्ट या लेवलच्या आसपास. ओके, आता डाऊन साईडला जर बघितलं तर लेवल थोड्याशा जास्त पण आहेत आणि लांबपर्यंत पण आहेत, म्हणजे रेंज आहे ती डाऊन साईडला थोडीशी मोठी आहे. बिकॉज जर मार्केट या लेवल होती, हाई ट्रेंड लाईन जर ब्रेक करते आणि सस्टेन होत नाही, तर मल्टिपल टाइम ब्रेकआउट फेलियर गोष्ट होती इकडे. 23,800 23,830च्या अबाव जाऊन पण मार्केट मल्टिपल टाइम ऑलरेडी इकडे काहीसा निगेटिव्ह पॅटर्न दाखवलेलाच आहे. परंतु ही पण गोष्ट जर इकडे ब्रेकआउट फेलियर होत असेल तर याचा ट्रेंड आहे ना तो फास्टमध्ये रिव्हर्सल होऊ शकतो. तर त्याच्या मागे आणखी एक गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, जे बघ, तो ट्रेंड थोडासा फास्टमध्ये फिरू शकतो. इकडे थोडक्यात समजून घ्या. हा जो रेजिस्टन्स आहे हा या लेवलवरती आहे आणि याचा सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती आहे आणि आत्ता निफ्टी आहे तो या लेवलवरती आहे. मग इकडनं ब्रेकआउट जर नसेल देत, ही लेवल जर ब्रेक नसेल करत, तर तो हे जे सपोर्ट आहे डाऊन साईडला, या सपोर्टला जाण्याचं ट्राय करू शकतो निफ्टी. मग हा जो मोमेंटम आहे ह्या ट्रेंड लाईनचा, हा मोमेंटम काहीसा आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. कारण की इकडे जर बघितलं तुम्ही तर हे गॅप डाऊन होऊन मार्केट इथं आले, गॅप डाऊन होऊन मार्केट इथं आले. मग आता जर या लेवलच्या आसपास जर कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक झाली, तर इकडे टेक्निकली जर बघायला गेलं तर काही स्ट्रॉंग सपोर्ट पाहायला मिळत नाही. त्यामुळे मार्केटचा जो मोमेंटम असतो आणि मार्केट शक्यतो डाऊन साईडला येताना किंवा नेगेटिव्ह साईडला येताना थोडंसं फास्ट येतं. ओके, सेलिंग ऑलवेज फास्ट. तर इकडनं काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. तो नेगेटिव्ह मोमेंटम काय आपल्याला थोडासा फास्ट दिसू शकतो. ओके, तर हे थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. तसं मी समजवताना तुम्हाला समजेल अशा याच्यातच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मग डाऊन साईडला लेवल पण थोड्याशा मोठ्या आहेत आणि त्याची रेंज पण मोठी आहे. ओके, मग फर्स्ट लेवल काय बनते आपल्या इकडे 23,620च्या आसपास हा सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 23,560, 23,475, जो की हा स्विंग आपल्याला बघतोय. आणि शेवटची लेवल जर बघितलं तर 23,400च्या आसपास आहे. या काही निगेटिव्ह लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आता इकडे तुम्हाला रेंज पण बघायला मिळाली, बुलिश साईडच्या लेवल पण बघायला मिळाल्या, सेलिंग साईडच्या लेवल पण पाहायला मिळाल्या. आता गॅप अप आणि गॅप डाऊन तुम्हाला वारंवार सांगत असतो की गॅप अप आणि गॅप डाऊन हे कोणालाही प्रिडिक्ट करायला जमत नाही. ओके, त्यामुळे गॅप अप झाल्यावरती प्राइस ऍक्शन काय बनते हे पाहणं गरजेचं आहे, किंवा गॅप डाऊन झाल्यावरती प्राइस ऍक्शन काय बनते हे पाहणं गरजेचं आहे. गॅप अप होईल किंवा गॅप डाऊन होईल त्याच्यासाठीच कुठली पोझिशन बनवणं हे मूर्खपणाचं काम आहे. ओके, आता गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलच्या वरती जातोय आणि रेजिस्टन्स लेवलच्या वरती जर गॅप अप ओपन होत असेल तर 23,835 ही जी लेवल आहे ही सपोर्टचं काम करते. गॅप अप नंतर मार्केटला जर सस्टेन व्हायचं असेल तर ते 23,835 ची लेवल ब्रेक करता कामा नव्हे. ओके, 23,835 वरती किंवा गॅप अप मध्येच मार्केटने काही रेंज तयार केली किंवा काही सेटअप तयार केला, इनसाइड कॅन्डल किंवा काहीसा बुलिश प्राइस ऍक्शन दाखवून जर लेवल ब्रेक होत असेल वरच्या साईडला, तर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो आणि त्याची क्लोजिंग थोडीशी हायर साईड आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे जो ट्रेंड आहे दिवसभराचा तो काहीसा आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. ओके, आणि त्याच्या उलट जर बघितलं 23,700च्या खाली जर मार्केट काहीच गॅप डाऊन ओपन होत असेल, आता इकडे बघा, इकडे थोडं समजून घ्या, 23,700ची सपोर्टची लेवल आहे आणि क्लोजिंग जी आहे ती 23,720च्या आसपास आहे. म्हणजे याची क्लोजिंग आहे ती सपोर्टच्या जवळ आहे. आणि वरती जर बघितलं तर 23,835ची लेवल म्हणजे 100 पॉईंटची रेंज आहे. मार्केट 70-80 पॉईंट जर गॅप अप वरून होत असेल तर ते नो ट्रेडिंग झोनमध्ये ओपन होते. मग तिकडे मार्केटमध्ये हाच रेजिस्टन्स आपल्याला
जो की 23,835चा आहे तो बघायला मिळतोय. ओके, आणि खूपच मोठं गॅप अप किंवा खूपच मोठं गॅप डाऊन जर होत असेल तर ते काय फ्रेश लेवल असेल ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. आता डाऊन साईडला जर मार्केट गॅप डाऊन झालं 20-25 पॉईंट प्लस 20-25 पॉईंट प्लस, कारण की 20 पॉईंट आधीच आपण वरती आहोत सपोर्ट लेवलच्या, तर त्याच्यानंतर या लेवलच्या आसपास सपोर्ट आहे. मग या लेवलवरती फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते की बाबा मार्केट इकडनं निगेटिव्ह झाले, काहीसं खाली आलं, परत इकडनं काहीसं अशा पद्धतीने चॅनल करून जर या लेवलवरनं मार्केट जर ब्रेकडाऊन करत असेल तर परत आपल्याला निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. 2 दिवस ओव्हरनाईट मार्केटमध्ये काय न्यूज होती, काय होते, त्याच्यानंतर मार्केट आपल्याला समजू शकते की बाबा काय गॅप अप मोठं होतं, काय गॅप डाऊन. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने काय केलं इकडे बघा. बँक निफ्टीचा रेजिस्टन्स लेवल जर बघितलं तर आपण 54,110 लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये बघितला होता, आणि जो की लास्ट ट्रेडिंग सेशनचा हाय पण होता. ओके, मार्केट तिकडनं निगेटिव्ह झालं, मार्केट परत वरती गेलं, मार्केट परत काय रेजिस्टन्स लेवलवरती आलं. बुलिश मोमेंटम नंतर मार्केटमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये थोडीशी टफ प्राइस ॲक्शन इकडे होती. तर सगळ्या लेवल एकदा आपण रिमूव्ह करूया बँक निफ्टीच्या. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर थोडंसं इकडे आपल्याला राउंडिंग बॉटम बघायला मिळतं. हे जरी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही प्राइस ॲक्शन समजून घेतली की मार्केटने निगेटिव्ह साईड झाला, हा एक हेल्दी पुलबॅक घेतला, त्याच्यानंतर मार्केट खाली आलं. परंतु ह्या ज्या 2 लेवल होत्या 52,800च्या आणि आत्ताची क्लोजिंग जर बघितलं तर 54,000वरती आहे. म्हणजे इकडनं जवळजवळ 1200 पॉईंट बँक निफ्टी काय वरच्या साईडला गेलेला आहे. आणि ही जी रेंज बनवली आहे राउंडिंग बॉटम, हा काहीसा बुलिश आपल्याला बघायला मिळते. ओके, म्हणजे इकडे तर ही ट्रेंड लाईन आहेच आहे, ट्रेंड लाईनच्या वरती आज क्लोजिंग आहेच आहे. आज जर बघितली तर निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला बँक निफ्टीची क्लोजिंग ही बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे, बऱ्यापैकी हायर साईड आहे. 615 पॉईंट अप साईडला क्लोजिंग आहे. आणि निफ्टी जर बघितलं तर 0.27% होता, आणि सेन्सेक्स जर बघितलं तर 0.31% हायर साईड आहे. परंतु त्याच्या कम्पेअरला जर बँक निफ्टी जर बघितला तर 1.15% हायर साईड आहे. म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी याच्या कम्पेअरला जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आज बुलिश मोमेंटम थोडासा पॉवरफुल होता. ओके, आणि याची जी प्राइस ॲक्शन आहे त्या दोन्ही इंडेक्सच्या कम्पेअरमध्ये थोडीशी व्यवस्थित पद्धतीने बुलिश पाहायला मिळते. ओके, तर इकडे समजून घ्या थोडीशी प्राइस ॲक्शन. याचा जर मल्टिपल रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलच्या आसपास होते, आणि टेक्निकल जर बघितलं तर 54,200च्या आसपास. ओके, थोडंसं या लेवलवरती कन्सोलिडेशन आहे. आणि सपोर्ट जर बघितलं तर स्विंग लोच्या आसपास थोडंसं या लेवलवरती आपल्याला रेंज बघायला मिळते. काय रेंज इकडे बघायला मिळते? 54,200, आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 53,876 नो ट्रेडिंगची रेंज. ओके, आता एक बुलिश मोमेंटम सस्टेन झालाय. ओके, कन्सोलिडेशन केले, आणि काहीसा बुलिश फ्लॅगम पलीकडे पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. इतका ए ग्रेडचा नाहीये, परंतु काहीसा आपल्याला बघा खाली पुलबॅक जर असता तर हा आपल्याला ए ग्रेडचा बुलिश फ्लॅगम पोल बघायला मिळायचा. पण हा पुलबॅक आहे का? हा एका रेषेमध्ये कन्सोलिडेशन आहे, आणि 54,200च्या लेवलच्या वरती जर क्लोजिंग होती तर ही क्लोजिंग काहीशी पॉझिटिव्ह बघायला मिळते. इकडनं आज पण मोमेंटम पॉझिटिव्ह होता, पूर्ण दिवसाचा मोमेंटम जर बघितलं तर पॉझिटिव्ह होता, आणि थोडीशी जे बँकिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये थोडेसे पॉझिटिव्ह आपल्याला काही बघायला मिळते. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर काय आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते या लेवलवरती. कन्सोलिडेशन खूप हेवी आहे या लेवलवरती, ते पण आपण पाहूयाच. आपण त्याच्यानंतर जर बघितलं 54,600, 54,800 आणि 55,000. बघा इकडे थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित पद्धतीने. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल टाइम रिजेक्शन आहे, मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आहे. म्हणजे लेवल फर्स्ट टाइम ब्रेक होताना काय आहे, रिस्क फॅक्टर तर काय आहे,
हायर साईड आहे. मग रिस्क फॅक्टर हायर साईड आहे 54,400 पर्यंत. मग रिस्क फॅक्टर जर हायर साईड दिसतोय तर आपल्याला काय आहे तिकडे पोझिशन सायझिंग वरती काम करावं लागणार आहे. परंतु या लेवलवरती रिस्क फॅक्टर थोडासा हाय आहे. इकडे थोडीशी लेवल ही रेजिस्टन्सची आहे. परंतु या लेवलच्या वरती तितकंसा रेजिस्टन्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळत नाही. जर तुम्ही चार्टला मागितलं तर वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम होतं. ही लेवल जर निघते तर पुढचा जो बुलिश ब्रेकआउट असेल तो थोडासा वन डायरेक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, मग ही जी लेवल आहे ही काहीशी टफ लेवल आहे 54,400ची. या लेवलच्या वरती 54,600, 54,800 आणि 55,000 राऊंड लेवल या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ही लेवल थोडीशी अवघड लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं आता काय आहे की इकडनं मार्केटनी पुलबॅक घेतलं होतं, ती ब्रेकआउट दिली, पुलबॅक घेऊन परत सपोर्ट घेऊन वरती गेलं 53,876ची लेवल. ही जर याला बुलिश राहायचंय तर मग ह्याने पुलबॅक घेऊन ही सपोर्ट लेवल ब्रेक कामं करताना हवी. परंतु ही सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर याचा ट्रेंड थोडासा नेगेटिव्ह मध्ये गेल्यासारखं वाटतं. ओके, आणि इकडनं मग सप्लाय झोन ऍक्टिव्ह झाला होता या लेवलमध्ये. बघा कुठलाही डायरेक्ट मोमेंटम होता, त्यामुळे मोमेंटम इकडे जाताना डायरेक्ट आला, कुठलाही रेजिस्टन्स नव्हता. मग रेजिस्टन्स नाही तर मग इकडे सपोर्ट पण आपल्याला तितकासा स्ट्रॉंग बघायला मिळत नाही. मग जो नेगेटिव्ह साईडचा मोमेंटम असेल तो थोडासा आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. ओके, मग या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. 53,876च्या खाली जर बँक निफ्टी होते तर फर्स्ट लेवल 53,600, 53,326, ओके, आणि 53,085 या काही निगेटिव्ह साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन इकडे आपण मार्क केलेला आहे. ओके, गॅप अप जर पण होत असेल तर या लेवलच्या आसपास तर थोडंसं कन्सोलिडेशन करून मग आपल्याला काहीसा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. कारण की 54,400 वरती एक स्लाइटली रेजिस्टन्स आपल्या इकडे बघायला मिळते. गॅप डाऊन जर ओपन असेल तर पुल बॅक घेऊन मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स बऱ्यापैकी मोमेंटम बुलिश साईडला गेला, परंतु थोडीशी प्राइस ऍक्शन इकडे सेन्सेक्समध्ये देखील थोडीशी कन्सोलिडेशनच बघायला मिळाली. आता इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन इकडे आपल्याला बघायला मिळते. इकडनं जर आपण मार्क केली तर एक ट्रेंड लाईन आहे. ओके, ही ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. डबल टॉप पण इकडे बनलेला दिसतोय, ट्रेंड लाईन पण बनलेली दिसते, जी की निफ्टीमध्ये पण आपल्याला बनलेली बघायला मिळत होती. तर या ट्रेंड लाईन वरती बघूया आपण कशा पद्धतीने प्राइस ऍक्शन बघायला मिळते. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. ट्रेंड लाईन, ओके, ही जर रेंज बघितली तर या रेंजवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. थोडंसं आपण आता फक्त बघताना मी इकडे लेवल मार्क केली होती, ते फक्त तुम्ही बघा आता की कुठपर्यंत ते आपल्याला लेवल बघायला मिळते. रिजेक्शन, 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 1 2 3 4 5, 75,800च्या लेवलवरती 5 वेळा रिजेक्शन आपल्याला घेतलं दिसतंय सेन्सेक्स. ओके, मग ब्रेकआउटच येत नाहीये, इकडनं बघायला मिळत नाहीये, तर मग बुलिश साईडला काय आहे 75,800ची लक्ष्मण रेषा आपल्याला बघायला मिळते रेजिस्टन्स लेवलची, ज्या लेवलवरनं मल्टिपल टाइम सप्लाय आलेला आहे आणि सप्लायमध्ये मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि हेच तुम्हाला मी डिमांड सप्लाय, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे तयार होतात ते, कुठे संपतात ते, त्याच्यामध्ये कशी प्राइस ऍक्शन तयार होती. मग हे जे काही प्राइस ऍक्शन आहे बघा, इकडनं बुलिश आणि इकडनं परत बेरिश, इकडनं जर बघितलं तर इकडनं परत हा चॅनल, ओके, असं मल्टिपल, इकडे जर बघितलं तर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न, ओके, असे मल्टिपल आपल्याला प्राइस ऍक्शन बघायला मिळतात त्याच्या आतमध्ये देखील. मग पहिलं तर आपण काय केलं, डिमांड सप्लाय झोन शोधून काढला. त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये किती वेळा रिजेक्शन मिळाले, किती वेळा बुलिश मोमेंटम हे समजलं. त्यासोबत त्याच्या आतमध्ये आता ही तर रेंज मोठी आहे ना, याचा आणि इथपर्यंत वाढवत बसलं तर हा मोमेंटम निघून जाईल, किंवा इकडे जर हा आपण प्राइस ऍक्शन नाही समजू शकलो तर हा मोमेंटम निघून जाईल. आज जर इकडे डबल टॉप होता किंवा ट्रेंड लाईन होती किंवा चॅनल होता, तो जर समजला नाही तर हा मोमेंटम निघून जाईल. तुम्ही फक्त बघत बसाल तुम्ही जर डे ट्रेडर असाल तर. त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये काही गोष्टी होतात, त्याच्यामध्ये प्राइस ऍक्शन कशी होती की बाबा आता या लेवलवरनं जर मार्केट कंटिन्युअसली रिजेक्शन दाखवतंय आणि परत मार्केट या लेवलवरनं मोमेंटम देऊन येते, तर इकडनं बुलिश साईडला
मार्केट ब्रेकआउट देण्याची पॉसिबिलिटी नाच्या बरोबर होती. मग इकडनं काय रिव्हर्सल बघायला मिळतोय का? आणि तेच आपण निफ्टीमध्ये बघितलं होतं की डबल टॉप तयार केला आणि एकदम टॉपवरनं आपल्याला मार्केट बघायला मिळालं की मार्केट या लेवलवरनं निगेटिव्ह जाऊ शकतं आणि तिकडनं ते निगेटिव्ह आलं. ओके, तर हे काय आहे, हे प्राइस ॲक्शनच्या कन्सेप्ट आहेत सगळ्या आणि ह्याच कन्सेप्ट मी तुम्हाला ओरडू सांगतो की शिकण्याचा प्रयत्न करा. कोणावर बाई अवलंबून राहायची गरज नाहीये, माझ्यावरही देखील. ओके, तर समजून घ्या इकडे ट्रेंड लाईन आहे, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. इकडे जर बघितलं तर इकडे एक लेवल आपल्याला पाहायला मिळते. आता इकडे तर हीच लेवल आपल्याला बघायला मिळते वरती, परंतु त्याची क्लोजिंग खालच्या साईडला आहे, तर इकडे छोटी मध्ये लेवल आपल्याला बघायला मिळते. या लेवलला आपण मार्क करूया. ओके, लेवल आपण मार्किंग करून घेतलं. ते थोडंसं प्रायजेक्शन समजून घ्या शांत डोक्याने. मार्केटने इकडनं रिजेक्शन घेतलंय आणि खाली आले. क्लोजिंग काय आहे 75,415. सपोर्ट कुठे दिसतो आपल्याला 75,342 वरती. आता या लेवलवरती 75,600 वरती मार्केटनी छोटे छोटे ब्रेकआउट दिलेले आहेत. ही लेवल काय आहे, अति रिस्की लेवल आहे. म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स आहे, बऱ्यापैकी गोष्टी समजतात ते, तरच या लेवलचा विचार करा, अन्यथा टाटा बाय बाय. ओके, ही लेवल अति रिस्की आहे. या लेवलवरती मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. तर इकडनं जर काही प्रायजेक्शन होत असेल तर मार्केट काहीच आपल्याला बुलिश लेवल 75,800 दाखवू शकतं, पहिला रेजिस्टन्स या लेवलवरती. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक गॅप पेंडिंग आहे, तो गॅप आपल्याला मग या लेवलवरती, म्हणजे ही जर लेवल तुम्हाला समजली नाही, सेकंड लेवल ब्रेक होत असेल काही प्रायजेक्शन होऊन, तर त्याच्यानंतर 75,800च्या वरती 75,982 आणि त्याच्यानंतर 76,200 या काही लेवल बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला आत्ताच बघितलं आपण, ट्रेंड लाईन आहे, वरनं मार्केटने मोमेंटम देत आलेला आहे. तर इकडे जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर इकडे रिस्क फॅक्टर हाय होतो, इकडे प्राइस ॲक्शन बनत नाही डायरेक्ट जर ब्रेक होतं. परंतु इकडे काही छोटा मोठा चॅनल क्रिएट केला आणि चॅनलचा जर ब्रेकडाऊन होत असेल तर मग एक 75,342चा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर एक मोमेंटम आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो या सपोर्टपर्यंत. त्याच्यानंतर 74,923, त्याच्यानंतर 74,717 या काही लेवल आपल्याला निफ्टमध्ये डाऊन साईडला बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होतं या लेवलवरती तर काही जास्त प्राइस ॲक्शन काय बनते याच्याकडे लक्ष द्या. बाकी थोडंसं मग याला काय कन्सल्टेशन करायचं होऊ द्या. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर या लेवलनं काहीसा बाईंग मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण की ऑलरेडी एक निगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यामध्ये जर सपोर्ट लेवलवरती जर सेन्सेक्स ओपन होत असेल तर मग या लेवलवरनं काहीसा बुलिश मोमेंटम, जो गॅप आहे तो गॅप फिलिंग बघायला मिळू शकतो. मग गॅप फिलिंगचं गॅप अप किंवा गॅप डाऊन जे सेटअप आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप अप, गॅप डाऊन, 3 PM, इनसाइड कॅन्डल, हे सगळे सेटअप प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ओके, मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल, समजला असेल, त्यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तर तुम्ही लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचवा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.